तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा अंतिम जागा वाटप निश्चित. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदावे यानंतर 17 जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत. भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी. दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर, ओमप्रकाश शेटे होते इच्छुक. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची संध्याकाळी बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर होणार शिक्कामोर्तब. सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला. 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे. उद्यापासून सुधारित ड्राफ्टवरती प्रक्रिया सुरू होईल. सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा हा इशारा. सरकार हे डबल ढोलकी, ओबीसींनी विश्वास ठेवू नये. सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय. लवकरच रस्त्यावर उतरू, विजय वडेट्टीवार आक्रमक. काँग्रेस काळात कुठे ओबीसींचं कल्याण केलं, जरांगेंचं हे प्रत्युत्तर. जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट. बबनराव तायवाडेंचं भाष्य. परळीवाल्याला आता पुन्हा धारेवर धरणार. मुंडेंची नार्को टेस्ट करा, सगळंच उघड होईल. संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल. कृषी मंत्री दत्ता भरणेंची चौंडीतील सभेत घोषणा. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली. लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 ई-केवायसीची मुदत वाढवण्यासंदर्भात सरकारचा मात्र कुठलाच प्रस्ताव नाही. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या आता 24वर. हडपसरच्या काळेपडळ या ठिकाणी आणखी 2घांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संताप. पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचल मागणी. पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी. तर या प्रकरणात आता 4 पोलीस कर्मचारी निलंबित. मिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात अत्याचारी बोंधू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कुटुंबावर संकट आहे अशी भीती दाखवून 16 एकर जमीन हडपल्याचा आरोप. प्रकरणी खरातची पत्नी कल्पना खरात अद्यापही फरार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला. सोनारपूरमध्ये जमावाकडून घोषणाबाजी करत मारहाण. अभिषेक बॅनर्जींचे कपडे फाडले, अंडी फेकली. परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात. केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठकांचा सपाटा. 6 रुपये किलोने चाकण बाजार समितीत लिलाव. खर्च निघण्यासाठी किमान 20 ते 21 रुपये किलो दर मिळणं आवश्यक. शेतकऱ्यांची नाराजी. कांद्याला किमान 25 रुपये किलो दर द्या. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा, अन्यथा लढा तीव्र होईल. रोहित पवारांचा सरकारला इशारा. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार शहरात मान्सूनपूर्व पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेतला जाईल. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जून पासून होणार खुलं. 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीद्वारे दर्शन घेता येईल. कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे मंदिर हे 5 महिने बंद होतं. आयपीएलच्या अंतिम सामन्यात आज बंगळुरू आणि गुजरात भेटणार. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला. आरसीबीकडे सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.